नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण ना डीप नेक ब्लाउजचा बॅक नेक पॅटर्न बघणार आहोत। तर ही सेमी पैठणी आहे आणि रेड कलरचा ब्लाउज आहे। माप बघूया आणि त्यानंतर आपण याचं कटिंग करूया। तर इथे मी अस्तरचा मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट कट करून घेतलाय आणि काठ सुद्धा कट करून घेतलेले आहेत वेगळे। तर आता ब्लाउजची उंची आहे 14 तयार, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। त्यानंतर शोल्डर जे आहेत ते मी 5.5 इंच घेतलेले आहे। त्यानंतर मुंढा जो आहे तो 6 इंच घेतलेला आहे आणि छातीचा चौथा भाग म्हणजेच 9.5 आणि पुढे शिलाई मार्जिन म्हणजे 38 मापाचं हे ब्लाउज आहे। त्यानंतर कमरेचा चौथा भाग 1 इंच बॅक साइडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, जसं आपण नेहमी बॅक पार्ट कट करतो त्याचप्रमाणे। आता ब्लाउजची जी नेकची उंची आहे ती 10.5 आहे तयार, तर मी 11 इंचावर मार्क करणार आहे कारण अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे। शोल्डरला गळारुंदी घेतली 2.25 आणि बॉटमला गळारुंदी घेतलेली आहे मी 3 इंच। तुम्ही 3.5 पर्यंत जाऊ शकता जास्त डीप हवा असेल तर। त्यानंतर हा पॅटर्नच आपण अशा प्रकारे करणार आहोत की जो डीपच आहे ऑलरेडी। चौकोन तयार करून घेतला आणि त्यानंतर मुंढ्याच्या बाजूने मी 3-3 इंचावरती मार्क करते आणि मुंढ्याच्या जो आर्म होलचा भाग आहे त्याच्या खालून 3.5 इंचावर मार्क केलेला आहे। म्हणजे बघा, शोल्डरचा जो पाठीमागचा भाग आहे तिथपर्यंत 3 इंच आणि त्यानंतर 3.5 इंच असं थोडंसं मी मार्क केलेलं आहे। नाहीतर काय होईल की त्या पूर्ण जो पॅटर्न बनवला आहे तो आर्म होलमध्ये जाईल, त्यामुळे ते जास्त आतमध्ये नाही घ्यायचा। आणि त्यानंतर बॉटम साईडला राऊंड असा आकार, तर बऱ्यापैकी हा डीप नेक तयार होणार आहे। डीप कुठे होणार आहे? खाली डीप नाही होणार आहे, ब्रॉड होणार आहे हा ब्लाउजचा नेक। अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि आता कट करताना जो मधला गळा आहे तेवढाच आपल्याला कट करायचा आहे। ठीक आहे, मधला मी गळा कट करून घेतला आणि आता ह्याला स्टिच करूयात। तर ह्यावरती आहे ना चॉकचं जे आहे ते उठलं होतं, पीस खराब होऊ नये म्हणून ते लगेच रिमूव्ह करून घेतलं मी। सरळ भाग मेन फॅब्रिकचा वर ठेवला आहे, त्यावर अस्तर ठेवला आणि आता गळ्याचा जो भाग आहे त्याला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। पण इथे नॉट पण आहेत, तर मी इनविजिबल नॉट लगेचच इथे अटॅच करून घेणार आहे। गळ्याला पूर्ण स्टिच टाकून झाले, मधला जो भाग आहे तो कट करून त्याला नॉचेस देऊन घेतले आणि ओपन करून त्याला दाबटीप द्यायची। अस्तरच्या भागाकडे आतलं मार्जिन सगळं घ्यायचं आणि त्यावर टिप टाकायची। तर हा अशा प्रकारे हा आपला पार्ट तयार झालेला आहे नेक तयार करून। त्यानंतर मी काय केलं, पुन्हा आपल्याला बॉटमला फिनिशिंग द्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही कमरपट्टी लावा, पण मी डायरेक्ट फिनिशिंग देते। त्यासाठी जसं आपण सरळ भागाकडे अस्तर ठेवलं होतं पुन्हा तसंच मी उलटवून घेतलं आणि बॉटम कमरेच्या बाजूला अर्धा इंच टिप टाकून आता ते पलटवून घेणार आहे। म्हणजे आपल्याला गळा आणि बॉटम असं दोन्हीचं एकाच वेळेस फिनिशिंग मिळून जातं। पलटवल्यानंतर बॉटमला एक टिप टाकून घेतली, गळ्याला एक टिप टाकली आणि अस्तरचा जो साईडचा भाग आहे पूर्ण तो मेन फॅब्रिकला अटॅच करून एक्स्ट्रा पार्ट जे आहे ते कट करून दिले। त्यानंतर आपल्याला टाकायचे टक्स टाकून घेतला। आता मेन आपला पॅटर्न तयार होणार आहे। टक्स टाकल्यानंतर मी काय केलं, बॉटमचा जो गळा आहे राऊंड शेप आपण जिथे दिला होता तिथे एक मी लेस लावून घेतली। लेस लावल्यानंतर आपल्याला पॅच तयार करायचा आहे दोन्ही बाजूला शोल्डरच्या पाठीमागचा जो कर्व आहे। तर तुम्ही पाहू शकता हा बेसिक आपला पॅटर्न तयार झालेला आहे छान असा। तुम्हाला हवं तर तुम्ही डबल लेअरमध्ये सुद्धा इथे लेस लावू शकता किंवा ब्रॉड लेस लावा, अजून जास्त छान दिसेल। त्यानंतर मी काय केलं, घेतलाय कॅनव्हास, पेपर कॅनव्हास घेतलेला आहे। पेपर कॅनव्हासवरती आपण जो आर्म होलचा शेप ड्रॉ केला होता बघा 3.5 शोल्डरला आणि मुंढ्याला, तो जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आणि
1-1 इंचावर मार्क करायचं. तुम्हाला हवं तर हा तुम्ही पूर्ण पॅच तयार करू शकता, पण याचा व्हिडिओ मी ऑलरेडी एकदा शेअर केलेला आहे याआधी. तुम्ही अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक मी देते, कारण हा जो आर्महोलचा जो पूर्ण भाग आहे हा पूर्ण तुम्ही हा पॅच इथे लावू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. पण इथे आपण हा पूर्ण पॅच नाही घेतो. 1-1 इंचावरती मी मार्क केलेला आहे पॅचच्या बाजूला, आतल्या बाजूने, आणि हा पॅच असा तयार झालेला आहे पेपरचा. सो इथे आपण डबल फोल्ड घेतला होता, त्यामुळे 2 पॅच तयार झाले. त्यानंतर मी वरचा जो शोल्डरचा भाग आहे त्याला मी ॲरो करून मार्क केलेला आहे, कारण आपलं गोंधळ व्हायला नको. त्यानंतर मी घेतलेत काठ, आणि काठ जे आहेत ते मध्ये आपल्याला स्टिच करून घ्यायचे, कट करून. म्हणजे समजा आपला अखंड काठ आहे तर मध्ये कट करायचा सेंटरला आणि दोन्ही जॉईंट करून घ्यायचे. त्यानंतर हे जे आपण कॅनव्हास कट केले होते ते अस्तरवरती इस्त्रीच्या सहाय्याने चिटकवून घेतलेत मी, आणि चारही बाजूने तर 1.5 इंच मार्जिन सोडून कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने तयार झालेत. ॲरो पण बघा शोल्डरच्या बाजूचे जे काय आहेत ते मी ठेवलेले आहेत. आता इथे सरळ भागावरती काठचा जो भाग सरळ आहे त्यावरती आपल्याला कॅनव्हास ठेवायचं आहे. अस्तरची बाजू काठाच्या बाजूला घ्यायची. म्हणजे बघा इथे तुम्ही कॅनव्हास वरती दिसतंय मला. अशा पद्धतीने आपल्याला ह्या बाजूने स्टिच टाकून घ्यायची आहे दोन्ही बाजूने, आणि मग मधून हा भाग आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. यामध्ये तुमचं कॅनव्हास निघालं तरी हरकत नाही. आपल्याला मेन माप कळणं समजणं जास्त गरजेचं आहे. तर मी सगळ्या बाजूने टिपा टाकून घेतलेल्या आहेत दोन्ही पार्टच्या, आणि मधून आहे ना आपल्याला हुप टर्नरनी हे टर्न करून घ्यायचं आहे. एकाचं कॅनव्हास निघालं तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. टर्न करून घेतल्यानंतर त्याला छान प्रेस करून घ्यायची. प्रेस केल्यानंतर ते व्यवस्थित सेटल होतं, आणि त्या भागाला आपल्याला दोन्ही पार्ट दोन्ही बाजूला व्यवस्थित असे जॉईंट करून घ्यायचे. तर पाहू शकता मी पूर्ण असे व्यवस्थित जॉईंट करून घेतलेले आहेत फिनिशिंगने. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्या दोन्ही बाजूला लेससुद्धा लावू शकता, पण कस्टमरला जास्त लेसचं डेकोरेशन नको होतं. जेवढं नॅचरल ठेवता येईल तेवढं नॅचरल हवं होतं, त्यामुळे मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. आता याला बनवायचे आहेत आपल्याला लटकन. तर लटकनसाठी मी 2 चौकोन घेतलेले आहेत. एका लटकनसाठी 2 चौकोन, जे सरळ बाजू एकमेकांसमोर ठेवून स्टिच करून घ्यायचे, आणि मध्ये कट द्यायचा आणि उलटवून घ्यायचे, व्यवस्थित कॉर्नर काढून घ्यायचे. मध्ये कट जो दिलेला आहे चारी बाजूला एक टिप टाकून घ्यायची. असे चौकोन तयार झाले 3.5 इंचाचा. त्यानंतर बघा मी अशा पद्धतीने फोल्ड करते. 4 फोल्ड. पहिला एक फोल्ड, त्यानंतर हा दुसरा फोल्ड, आणि मध्ये जो मधला सेंटर आहे त्यावरती एक नॉच द्यायचा, म्हणजे एक होल तयार होईल त्यामध्ये. म्हणजे तिथून आपल्याला नॉट टाकून आपल्याला त्याचं व्यवस्थित असा पॅच तयार करता येतो. आता मध्ये मी नॉट ठेवली आणि हा फोल्ड केला, आणि अशा पद्धतीने आपल्याला टिप टाकून घ्यायची. असं सुंदर असं हे फूल तयार होतं आणि खूप छान दिसतं असं लटकन. सेम मी दुसरंही तसंच तयार केलेलं आहे, आणि हे आहे आपल्या ब्लाऊजचं बॅकनेकचं फायनल लुक. सो कसा वाटला हा नेक मला नक्की कमेंट करून सांगा. सिम्पल, सोबर आणि जास्त लेसचं डेकोरेशन नसणाऱ्या कस्टमरसाठी तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही बॅकनेक करू शकता.
आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय.